नमस्ते. गुड मोदी वे मॉर्निंग टीम. आजच्या व्हिडिओचे कारणही खूप खास आहे. कारण नुकतेच पुण्याचे टीम उडानचे सदस्य कडसकर मॅडम यांनी मोदी केअर कार फंडमधून ब्रिझा ही गाडी घेतलेली आहे. तर त्या गाडीचे सेलिब्रेशन हे पुणे MLC वाकडेवाडी येथे झाले. तर त्या कार्यक्रमानंतर स्वतः कडुसकर सरांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. तर ते आपण बघूयात. मोदी केअरचे कोटी कोटी धन्यवाद. थँक्यू अँड बिग थँक्यू. नितीन सर, सीमा मॅम, राजू सर, अश्विनी मॅम आणि सुबोध सर, पल्लवी साठे मॅम, उषा मॅम, माने सर, शुभदा मॅम, प्रवीण वडे सर, लीना पवार मॅम, वैशाली निकम आणि अनिल टाकळकर सर, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद, आभार. प्राची, दीपाली, योगिनी, अश्विनी, मंजिरी, संगीता, माधवीताई, चित्रा, सीमा, हरप्रीत, विद्याताई आणि राजेंद्र पवार सर, राहुल बाळ सर आणि टीम कोथरूडचे सर्व डायनॅमिक लीडर्स, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आपणा सर्वांनी रविवारची दिनांक 28 सप्टेंबरची सायंकाळ अविस्मरणीय केली. आपल्या टीम कोथरूडमध्ये एका छान अशा मारुती ब्रेझा कारचे आगमन झाले आणि टीम कोथरूडने सरप्राईजचे धक्के देत हे यश एका अविस्मरणीय सोहळ्यात रूपांतरित करून त्यावर शिरपेच चढवला. प्राची, पल्लवी, दीपाली, योगिनी, अश्विनी, मंजिरी, संगीता, सीमा, हरप्रीत, वैशाली, विद्याताई, माधवीताई, चित्राताई, उषाताई, लीनाताई, टीम कोथरूड आणि टीम कात्रज, तुम्हा सर्वांकडून मिळालेले प्रेम आणि विश्वास हीच आमची खरी संपत्ती. त्याच जोरावर आज आपल्याला हे यश मिळवता आले आहे. मोदी केअरकडून मिळालेली गाडी ही केवळ आमची नाही, ती आपल्या सर्वांची आहे. फक्त सर्वांचे सहकार्य, सकारात्मकता आणि सदिच्छांमुळे ती आपल्याला मिळू शकली आहे. अश्विनी मॅम, सुबोध परांजपे सरांच्या कारचा स्वागत सोहळा मोदी केअरच्या टिळक रस्त्यावरील ऑफिसमध्ये झाला होता. त्यावेळी अश्विनी मॅमने या सोहळ्याचे वेगळेपण वर्णन केले होते. त्याची आठवण या निमित्ताने आवर्जून होते. मोदी केअरच्या गाडीचे स्वागत अत्यंत जंगी होते. तुमची गाडी, तुमचा सक्सेस, तुमचा आनंद सेलिब्रेट करायला केवळ नातेवाईकच नाही तर अख्खी टीम येते, असे त्या म्हणाल्या होत्या. परवाचा अनुभवही काहीसा असाच रोमांचक आणि अविस्मरणीय होता. मास्टर ऑफ सेरेमनी MC म्हणून प्राचीने समर्थपणे पेललेली जबाबदारी, तिचे प्रभावी आणि भावनिक किनार लाभलेले जोशपूर्ण सूत्रसंचालन, त्याला दीपाली, अश्विनी, हरप्रीत, योगिनी आणि टीमने दिलेली साथ, यामुळे सारे वातावरण भारावून गेले होते. सूत्रसंचालक प्राचीच्या डोळ्यात तरळलेले आनंदाश्रू पाहून टीम मेंबर उपस्थितांबरोबरच सत्कारार्थींचेही डोळे पाणावले. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशनच्या घोषणांनी हॉल दणाणून सोडत एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करीत हातांनी केलेल्या कमानीतून टीमने आमचे स्वागत केले. आम्हाला तर व्यासपीठावर बसवलेच, पण आमच्या अपतेष्टांनाही पुढे बोलावून त्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची कसलीही रूपरेषा फ्लो ठरलेली नसताना प्राची आणि टीमने कार्यक्रम अतिशय सुरेखपणे पुढे नेत सर्वांना भारावलेल्या अवस्थेत नेले. अश्विनी मॅमने आणलेला भला मोठा कॉफी केक कापून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाली. नुकतेच अचीव केलेले रेड डायमंड डायरेक्टर हे टायटलही टीमने तितक्याच कल्पकतेने साजरे केले. रेड डायमंड डायरेक्टर अशी अक्षरे असलेली
लाल रंगाची मोठी रिबन विश्वसुंदरीच्या गळ्यात घालतात तशी गळ्यात घालून लाल बुंद गुलाबांपासून तयार केलेला भला मोठा रेड डायमंडचा गुच्छ देत या नव्या अचिव्हमेंटचा गौरव करण्यात आला. मोदी केअरच्या लाईफस्टाईल सेंटरच्या MLC बाहेर नवी गाडी अनावरणाच्या प्रतीक्षेत उभी होती. केक कटिंग आणि रेड डायमंड डायरेक्टरच्या सेलिब्रेशन नंतर सर्व टीम गाडीच्या अनावरणासाठी ऑफिस बाहेर आली आणि गाडीवरील गडद निळ्या रंगाचा पडदा दूर करीत तिचे अनावरण करण्यात आले. टीम मेंबर्सनी कुंकुमाने स्वस्तिकचे शुभचिन्ह रेखाटून तिची विधिवत पूजा केली. अनेक मोदी केरियन्सनी झूम, फेसबुक लाईव्हद्वारेही हा सोहळा पाहिला. पुणे शहरात मोदी केअरचे रोपटे लावण्यात ते रुजवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता ते अनिल टाकळकर सर, शहाडे सरांचे अपलाईन, राजू शहाडे आणि सीमा मॅम, अश्विनी मॅम, सुबोध सर आणि विशेष म्हणजे कंपनीचे एरिया मॅनेजर नितीन म्हसे सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याचा विशेष आनंद आहे. हा सोहळा पाहून अनेकांनी आपली ड्रीम्स ओपन करीत आपणही अशीच अचिव्हमेंट करणार असे डिक्लेरेशन केले. सर्वांची ही स्वप्ने पूर्ण व्हावीत त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात आम्हाला विशेष आनंद होईल. आपण सर्वांनी दिलेले हे प्रेम आणि विश्वास असाच कायम राहू द्या. आपल्या या ऋणात राहणेच आम्ही पसंत करू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर हे कडुसकर सरांचं खरोखरच इन्स्पायरिंग मनोगत ऐकून सर्वजण भारावून तर गेलेले आहेत. तुम्हाला सुद्धा आता तसंच वाटत असेल. पण आनंदाची गोष्ट म्हणजे मोदी केअर कार फंडमधून आपण आपली कार तर घेऊ शकतो स्वप्नातली, आणि ही अशी एक कार नाही, अनेक कार आपल्या आयुष्यात येऊ शकतात. ते फक्त आणि फक्त मोदी केअर बिझनेसमुळे. तर नक्की तयार राहा, यामध्ये सामील व्हा, रजिस्ट्रेशन करा, यातली सिस्टीम समजून घ्या आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मोदी केअर कार अचिव्हर व्हा.